बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 9 डिसेंबरला झालेल्या अत्यंत क्रूर हत्येप्रकरणी न्यायालयाने वाल्मिक कराड याला मास्टरमाइंड ठरवले। या पार्श्वभूमीवर करुणा धनंजय मुंडे यांनी उद्या म्हणजे आज 3 मार्च रोजी त्यांचा राजीनामा सादर करतील असा दावा केलाय। तसेच अजित पवार यांनी हा राजीनामा लिहून घेतल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। करुणा मुंडे यांनी स्पष्ट केले की त्या 5 मार्च पासून उपोषण करणार होत्या, मात्र काही सूत्रांनी त्यांना उपोषण करण्याची गरज नाही असे सांगितले, कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच लिहून घेतला गेला आहे। त्यानुसार सोमवारी हा राजीनामा अधिकृतरित्या सादर केला जाईल। करुणा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा देण्यास तयार नव्हते, परंतु अजित पवारांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला आहे। उद्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तो सर्वांसमोर अधिकृतपणे जाहीर केला जाईल असेही करुणा म्हणाल्या। करुणा शर्मांनी हे स्पष्ट केले की 100% राजीनामा जाहीर होणार आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड याला VIP ट्रीटमेंट मिळत आहे, मात्र CBI आणि SIT चौकशीनंतर न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांसमोर स्पष्ट झाला। संतोष देशमुख यांच्या हत्येत मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे हे सिद्ध झाले आहे। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि या प्रकरणातील आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले। त्यांनी असा दावा केला आहे की या चौकशीत सत्याचा विजय झाला असून वाल्मिक कराड हा पहिला आरोपी ठरला आहे। तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले। करुणा मुंडे यांनी असेही सांगितले की त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणासंबंधी महत्त्वाचे पुरावे आहेत आणि त्या सतत राजीनाम्याची मागणी करत राहतील। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली असून त्यांची वेळ मिळताच त्यांना भेटणार आहोत असे सांगितले। जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर उपोषणाला बसणार हेही त्यांनी जाहीर केले। त्या मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा जनतेसमोर आणणार असून भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांविरोधात आवाज उठवण्याचा आपला लढा सुरूच राहील असे म्हणाल्या। त्यांनी समाजातील महिलांवर वाढलेल्या अत्याचारांची चिंता व्यक्त केली आणि विधानसभा सत्र सुरू होत असताना मुद्द्यांच्या गांभीर्याने हाताळणीची गरज असल्याचे सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार समाजात महिलांवर अत्याचार होत आहे, त्याच्यावर अत्याचार वाढले जात आहेत, अगदी लहान मुली सुद्धा सुरक्षित नाहीत। बलात्कार, खंडणी, जमिनीवर बळजबरी कब्जा करणे यांसारखे गुन्हे वाढत आहेत। त्यांच्यामध्ये अजित पवार यांनी हा राजीनामा आधीच घेतला असता तर पक्षाची प्रतिमा चांगली राहिली असती। संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या हत्येच्या कृत्याविषयी भाष्य केले। त्यांच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख यांना पाणीही दिले गेले नाही, त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे समाजात प्रचंड संताप पसरला असून आता या प्रकरणाचा योग्य तो निकाल लागला पाहिजे असे त्यांनी ठामपणे मीडियासमोर सांगितलं। तुम्हाला करुणा मुंडे म्हणजे करुणा शर्माच्या संपूर्ण वक्तव्याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।